साहेब, पोलिसांनी तुमच्या फॅक्टरीमध्ये सर्च सुरू केली आहे, हे खरं आहे का? सर, कमिशनर साहेब स्वतः भेटायला आले होते, याचा अर्थ काही महत्वाचा ब्रेक थ्रू मिळाला आहे का सदानंदच्या केसमध्ये? सर, मणी व्यतिरिक्त तुमच्या घरातल्या यात आणखी कोण इन्व्हॉल्व आहे का? सर, मणी नक्की दोषी आहे का? कारण आतापर्यंत पोलिसांना त्याच्या विरोधात काही प्रूफ मिळालेलं नाहीये असं आम्हाला कळलंय. शांत व्हा तुम्ही. तुमचे प्रश्न मी ऐकले, आता माझं उत्तर आहे का? घटनास्थळी तपासणीसाठी पोलीस गेले होते आणि म्हणूनच त्यासाठी ते आमच्या फॅक्टरीमध्ये गेले होते, हे खरं आहे. कमिशनर साहेबांकडनं आम्हाला जे कळलंय ते ऐकून खरंच मला खूप मोठा धक्का बसलेला आहे. त्यांच्या मते आजपर्यंत जी काही चौकशी चालू आहे आणि जे काही पुरावे मिळाले ते सगळे मणीकडे बोट दाखवत आहेत. मणीच या प्रकरणाचा मास्टर माइंड आहे असं समोर येत आहे. आणि हे सगळं ऐकून मी खरंच कोलमडून गेलो. आता काय सांगू तुम्हाला, मला माहितीच आहे ना की मणीला मी माझ्या मुलासारखा मानतो, त्याच्यावर माझे संस्कार आहेत आणि अगदी काही पैशांसाठी त्यांनी असं वागावं याच्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. पण पोलिसांचे पुरावे खोटं बोलत नसतात. मला खरंच खूप वाईट वाटतंय. मणी कसा काय दोषी असू शकतो? आय मीन, आतापर्यंतच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात मणीने तुम्हाला नेहमी साथ दिली. आतापर्यंत तुमच्यासाठी जीव घ्यायला आणि द्यायला तयार असलेला मणी तुम्हाला फ्रॉड वाटू लागला, हे तुम्हाला मान्य आहे? मी मान्य केलं काय किंवा न केलं काय, पुरावे तेच सांगतायत. सर, पुरावे मॅनेज केले जातात हे तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती. माझा प्रश्न हा आहे की मणी खरंच दोषी आहे का, की इतर कोणाला वाचवायला मणीला बळीचा बकरा बनवला जातोय आणि त्याच्या विरोधात पुरावे मॅनेज केले जातात? सर, इतका काय विचार करता तुम्ही? मणी आणि सुजित मध्ये काय फरक आहे? म्हणजे सुजित तुमचा मुलगा आहे आणि मणी तुम्हाला मुलासारखा आहे. सुजितला जेव्हा अरेस्ट झाली होती तेव्हा तुम्ही आकाश पातळ एक करून सुजितला सोडवलं होतं आणि आता मणी विरुद्ध पोलीस देतात ते पुरावे तुम्हाला मान्य आहेत? हा तपास तुम्हाला खरंच योग्य वाटतो का? तुमचा पोलीस यंत्रणेवर विश्वास दिसत नाही असं मला वाटतंय, पण त्याला मी काहीच करू शकत नाही. पण माझा मात्र पोलिसांवर, न्याय व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. धन्यवाद. सर सर, सर सरपोतर सर. ब्रेकिंग न्यूज, सदानंदच्या केसमध्ये पोलिसांचा मोठा खुलासा. खासदार सरपोतदार सर यांनी मणीच्या डोक्यावरचा हात काढून घेतला आहे का? मणीच गुन्हेगार आहे असे सरपोतदारांचे संकेत. सदानंदचा खून आहे की अपघात या प्रश्नाचं उत्तर मिळालंय आणि पुरावे सांगत आहेत की हा खूनच आहे आणि हा खून मणीने केला आहे. तू ग्रेट आहेस शालू. चोराच्या बायकोला घरात कामाला ठेवलंस. मी असते तर कधीच हाकलून दिली असती. नाहीतर काय, तो फॅक्टरीमध्ये चोरी करत असणार आणि ही घरामध्ये. कमिशनर साहेबांकडनं आम्हाला जे कळलंय ते ऐकून खरंच मला खूप मोठा धक्का बसलेला आहे. त्यांच्या मते आजपर्यंत जी काही चौकशी चालू आहे आणि जे काही पुरावे मिळाले ते सगळे मणीकडे बोट दाखवतायत. मणीच या प्रकरणाचा मास्टर माइंड आहे असं समोर येत आहे. दार उघडं ठेवून कुठे गेली मुलगी? स्वानंदी, स्वानंदी. मॅम, स्वानंदी. स्वानंदी, 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 स्वानंदी. पाणी आण, पाणी. स्वानंदी, स्वानंदी. स्वानंदी, मणी सर निर्दोष आहेत. मणी सरांनी काही केलं नाही. मणी सरांनी शिकलं होती. तू शांत, तू शांत. सरांनी काही केलं नाही. मणी सरांनी काहीच केलं नाही.
मणी सर निर्दोष आहेत मॅडम, त्यांनी काहीच केलं नाही. तू 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 थोडी त्यांनी काहीच केलं नाहीये, त्यांना शिक्षा हो हो शिक्षा. सावकार निर्दोष आहेत सावकार. मणी सरांनी काहीच केलं नाही. हो जसं पाणी हो मणी सरांनी काहीच केलं नाहीये मॅडम. आजची पत्रकार परिषद पाहून स्वानंदी कशी रिॲक्ट होते हे जाणून घ्यायला हवंय. ती मणीला सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल माझ्या नकळत. मला तिच्या एक पाऊल पुढे राहायला हवंय. तिच्या खोलीत काय चाललंय हे ऐकायलाच हवं. मणी सर निर्दोष आहेत तरी जनता पत्रकार सगळे त्यांना शिक्षा द्यायचं म्हणतात, त्यांनी काहीच केलं नाही. हो स्वानंदी, आपल्याला माहितीये म्हणे निर्दोष आहे, पण आपल्याला आता हातपाय गाळून चालणार आहे का सांग? एक्झॅक्टली मॅम, आता सिच्युएशन खूप क्रिटिकल आहे. ती जेसी इथे काय करते? आपल्याला लवकरात लवकर काही ना काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर मणीला सोडवणं खूप कठीण होईल आपल्यासाठी. मॅडम, नवीन मशीनच्या जागी जुन्या मशीनी आणल्यात. अच्छा, म्हणजे स्वानंदीची वॉर्डन पण आलेली आहे. त्यांच्यात काय शिस्त आहे ना हे ऐकायलाच हवंय. हा व्यवहार जरी इल्लीगल असला तरी कागदोपत्री काहीतरी नोंद असेल ना त्याची. आणि सरपोतदार त्या कंपनीचे मालक आहेत, म्हणजे त्या ऑर्डरवरती सरपोतदारांची साईन असेलच ना. आणि त्यांची साईन असल्याशिवाय ते प्रोडक्ट एक्झिक्यूट केलंच जाणार नाही. अगं स्वानंदी, ती कागदपत्र आणि ती सही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे मणी सरांना सोडवायला. पण पण ते कागद आहेत कुठे? फॅक्टरीमध्ये का ऑफिसमध्ये? ती कागदपत्र लई महत्वाची. ती फॅक्टरीमध्ये किंवा ऑफिसमध्ये नक्कीच नसणार. त्यांनी ती त्यांच्या स्टडी रूम मध्ये ठेवलेली असणार. म्हणजे या घरात कागदपत्र आहेत, पण त्यांच्या स्टडी रूम मध्ये जाणार कसं? त्यांच्या स्टडी रूम मध्ये जाणं वाघाच्या तोंडातनं मासाचा गोळा काढण्यासारखं कठीण आहे. मला माहितीये मॅडम, हे खूप कठीण काम आहे, पण मणी सरांना सोडवायसाठी मी कोणतीही रिस्क घ्यायला तयार आहे. काय मनी भाऊ, काय मन लागत नाही की काय? इथं तर इकडचं वातावरण मानवत नाही. पण आता कसं आहे ना, इथं मन रमवच लागेल. आणि हो, या जेलची सवय करून घ्यावी लागेल तुम्हाला. कारण का आता वर्षभर इथं सडायचंय तुम्हाला. हो, एवढं काय दचकताय? तुमचे खासदार साहेब आहेत ना, हो त्यांनी पलटी मारली. पलटी मारली म्हणजे नीट सांगा काय ते. हो, म्हणजे तुमचे खासदार साहेब बोलले ना मनी भाऊच गुन्हेगार आहे म्हणून. आता बोला. खोटं आहे हे. तुम्हाला कसं कळलं? हो, आम्हाला कसं कळलं म्हणजे मी माझ्या डोळ्याने बघितलं आणि कानाने पण ऐकलंय. इथे ना मोबाईल ना टीव्ही, आणि तुम्हाला बरं कळलं? हो, आपले इन्स्पेक्टर साहेब आहेत ना, त्यांच्या केबिन मध्ये टीव्ही आहे की. मी माझ्या जबानीवर सही करायला गेलतो तेव्हा पाहिलं तुमचे साहेब टीव्हीवर होते. हो, मी या डोळ्याने बघितलं आणि कानाने ऐकलंय. हे बघा, हे राजकारणी आहे ना सगळे एकसारखेच. हो, ते कधीच कोणाचे झाले नाही. हा, ते झाले ते फक्त त्यांच्या खुर्चीचेच. तुमचे खासदार त्यांनी ते एकदमच पलटी मारली ना. हो, तुम्हाला या गुन्ह्यातून बाहेर काढायचं सोडून तुम्हाला अजूनच अडकवत बसलेत. पण नाही, तिथला नालायक माणूस आहे तुमचा खासदार. हे बघा, त्याला हृदय हे नाहीच, उलट्या काळजाचा म्हणाला तरी चालेल. हा, पण आता तुम्ही इथून बाहेर पडत नाही हे फिक्स. हो, कॉलर कशाला पकडताय? कॉलर सोडा की राव. साहेबांविषयी तोंड सांभाळून बोलायचं. साहेब काय